जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण अशाच विषयावर बोलणार आहोत ज्याच्याकडे अनेक शेतकरी दुर्लक्ष करतात आणि नंतर नुकसान झाल्यावर म्हणतात आमचं काम अडलं. बऱ्याच शेतकऱ्यांचे काल मेसेज आले, कमेंट आल्या की सर, तो विषय म्हणजे आहे ई पीक पाहणी. याच्यावर एक व्हिडिओ बनवा. आपण याच व्हिडिओच्या संबंधात एक छोटासा अपडेट घेणार आहोत. तर आपण या व्हिडिओवर पहिल्यांदाच आला असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्याला प्रत्येक वेळेस मिळत राहील. सध्या अनेक गावामध्ये ई पीक पाहणी, पीक नोंद आणि पडताळणीबाबत काम सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत. ई पीक पाहणी म्हणजे नेमकं काय? ती कोणासाठी आहे? ती कशी केली जाते? ती झाली आहे की नाही ते कसं तपासायचं? जर चूक झाली असेल तर काय करायचं? आणि पीक विम्याविषयी तिचा संबंध काय आहे? आज या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. ई पीक पाहणी म्हणजे काय? ई पीक पाहणी म्हणजे तुमच्या शेतात प्रत्यक्ष कोणते पीक घेतलं आहे, किती क्षेत्रात घेतलं आहे आणि त्या पिकाची शासनाकडे डिजिटल नोंद होण्याची प्रक्रिया. यामुळे शासनाकडे प्रत्येक हंगामात कोणत्या भागात कोणती पिकं आहेत याची उपलब्ध माहिती होते. ई पीक पाहणीचे उद्देश काय? अनेकांना वाटतं की ही फक्त कागदपत्रांची औपचारिकता आहे, पण प्रत्यक्षात ही नोंद पुढील अनेक सरकारी प्रक्रियांमध्ये उपयोगी पडू शकते. उदाहरणार्थ पीक विम्याविषयक माहितीसाठी, शासकीय कृषी नियोजन, काही योजनांमधील आवश्यक नोंदी आणि संबंधित प्रकरणात पीक माहितीची खात्री. ई पीक पाहणी कोण करतो? तुमच्या भागातील प्रक्रियेनुसार ही नोंद संबंधित शासकीय यंत्रणेमार्फत किंवा उपलब्ध अधिकृत माध्यमातून केली जाते. काही ठिकाणी शेतकरी स्वतः नोंद करतात, तर काही ठिकाणी कृषी विभाग, महसूल विभाग मदतीने प्रक्रिया केली जाते. तुमची नोंद बरोबर आहे का हे का तपासायचं? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ई पीक पाहणी झाल्यानंतर एकदा ही खात्री नक्की करा. तुमचं नाव बरोबर आहे का? गट क्रमांक, सर्वे क्रमांक योग्य आहे का? पिकाचं नाव बरोबर आहे का? क्षेत्रफळ योग्य आहे का? यापैकी काही चूक असेल तर वेळेत दुरुस्त करण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क करा. पीक विम्याचा संबंध का आहे? अनेक शेतकरी हा प्रश्न विचारतात. पीक विम्यासाठी अर्ज करताना अर्जातील पीक माहिती आणि प्रत्यक्ष पिकाची माहिती सुसंगत असणं महत्त्वाचं असू शकतं. म्हणूनच तुमच्या अर्जात दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष घेतलेलं पीक यामध्ये तफावत राहू देऊ नका. आता ई पीक पाहणी झाली नसेल तर, जर तुमच्या गावात ही प्रक्रिया सुरू असेल आणि तुमच्या शेतीची नोंद झाली नसेल तर वाट पाहू नका. एकदा संबंधित कृषी सहाय्यक, तलाठी किंवा संबंधित कार्यालयात जाऊन माहिती घ्या. माझं नाव आहे का? माझ्या शेताची नोंद झाली आहे का? हे तपासा. आता यामध्ये कोणत्या चुका टाळायच्या? चुकीचं पिकाचं नाव, चुकीचे क्षेत्रफळ, चुकीचा गट क्रमांक, नोंद तपासून न पाहणं, अफवांवर विश्वास ठेवणं, सोशल मीडियावरील अफवा. सध्या अनेक मेसेज फिरत आहेत. ई पीक पाहणी नाही म्हणजे पीक विमा नाही. आजच नोंद नाही केली तर सर्वांचा लाभ बंद. अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक योजना आणि प्रक्रिया तिच्या नियमानुसार चालते. आता काय करायचं? आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही 5 कामे नक्की करा. तुमच्या शेतीची नोंद झाली आहे का तपासा. पिकाचं योग्य नाव काय आहे ते पहा. क्षेत्रफळ बरोबर आहे का तपासा. काही चूक असेल तर लगेच संबंधित अधिकाऱ्यांना कळवा आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी ही फक्त औपचारिकता नसून तुमच्या शेतीची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये अचूक असणं महत्त्वाचं आहे. म्हणून वेळेत पडताळणी करा, माहिती तपासा आणि काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करा. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या गावात ई पीक पाहणी सुरू झाली आहे का? कमेंटमध्ये तुमच्या जिल्हा आणि तुमचा तालुका नक्की लिहा आणि अशाच अधिकृत कृषी अपडेटसाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.